हाय, मी अक्षिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ही रेसिपी बघणार आहोत कारल्याची. तर मी इथे कारले चिरून घेतले 2. इथे कांदा घेतला आहे, तो पण बारीक चांगला चिरून घेतला आहे. इथे टॅमॅटो घेतला आहे. तर आज आपण ही ना कारल्याची रेसिपी बघणार आहोत बिना शेंगदाणे खोबऱ्याचे, नुसतं मसाल्यामध्ये करणार आहे. तर इथे मी आता तव्यावर तेल वगैरे गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं का आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया त्यामध्ये. आपलं इथं तेलही गरम झाले. आता आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून देऊया. तर मस्त असे तळतळतं आहे आता जिरे आणि मोहरी. तर यामध्ये आता आपण कांदा टाकून देऊया. त्यावर आता मी कांदाही टाकला आहे. तर कांदा पण मस्त परतून घेऊया. मस्त असं कांदा टाकला आहे त्यामध्ये. असं कारलं आहे ना माझी मम्मी करत असते. तर मी आता इथे यामध्ये आता आपलं कांदाही चांगल्या पद्धतीने परतलं आहे. त्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया. आता इथं मी टॅमॅटो टाकला आहे. टॅमॅटो पण चांगला आपण परतून घेऊया, चांगला शिजूस्तोवर. त्याच्यामध्ये नॉर्मली मीठ टाकू, म्हणजे मग तो आहे ना व्यवस्थित मऊसूत होईल शिजन. आता मी याच्यात मीठ टाकते थोडं. इथं मी थोडंसं मीठ टाकते नॉर्मली. चांगलं परतू घेते. इथं मस्त असं आपलं आता दोन्ही पण परतलं आहे चांगलं. कांदा पण आणि टॅमॅटो पण चांगला परतला आहे. तर आपण याच्यात आहे ना आता पहिल्यांदा कारलं टाकूया. ते कारल्याची मी अशी ना एकदम बारीक बारीक चकल्या करून घेतल्या आहे. ते डायरेक्टली त्याच्यामध्येच वाफेवर शिजून जाईल त्यासाठी. तर मग आता आहे ना यामध्ये मी कारलं टाकून देते आणि परतून घेते. तर यामध्ये मी कारलं टाकून घेतलं आहे. कारलं आपण चांगलं परतून घेऊया, मग मसाले ते टाकूया त्यामध्ये. अशा प्रकारे मी आता कारलं त्यात टाकले. चला तर मस्त असं आपलं कारलं पण परतलं गेलं आहे. तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आता कमी याच्यावरच चालू केलं तर मी एव्हरेस्ट मसाला टाकून घेते थोडा. त्यानंतर थोडी लाल मिरची पावडर टाकते. अंदाजानेच घेतलं आहे सगळं. आणि थोडीशी नॉर्मली हळद पावडर टाकते बस. तर आता हे मी व्यवस्थित परतून घेते. मग त्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून शिजून देऊया. तर याच्यात मी अजून थोडंसं तेल टाकते, म्हणजे व्यवस्थित तेल टाकून घेते. मी तेल टाकून घेतलं आहे. तर हे व्यवस्थित हलवते आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण. म्हणजे मस्त असं आपलं कारलं शिजलं पण जाईल त्यामध्ये. झाकण ठेवून ठेवलं आहे. तर वाफेवर कमी याच्यावर म्हणजे आपलं कारलं रेडी झालं आहे. तर शिजलं पण येते. इथं मस्त असं आपलं चवदार कारलं तयार झालेलं आहे. खूप मस्त लागतं. असं साधं सिंपल केलं का कारलं हे, तर चवही खूप भारी लागते. कडू वगैरे एवढं काही. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. बाय.